करोड रुपीज एन्व्हायरमेंट मॅनेजमेंट वरती खर्च होत आहे। यामध्ये जो नवीन टेक्नॉलॉजी म्हणजे ज्याला ARP म्हणतो आपण, ही ARP टेक्नॉलॉजी आपण लावतोय। ARP टेक्नॉलॉजीमुळे जितकं पाणी आपण वापरणार आहे ते संपूर्ण पाणी रिसायकल होतं। याच्यामध्ये एकही थेंब पाण्याचा बाहेर जाण्याची शक्यताच नाही। ही नवीन टेक्नॉलॉजी आहे। मुळात म्हणजे पाण्याची कमतरता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे। तर विराज या दृष्टिकोनातूनही विचार करते की आपल्या CETPचं जे पाणी आहे, जो आज आपल्याला CETPचा प्रॉब्लेम दिसतोय, तर ते पाणी सुद्धा आम्ही रिसायकल करण्यासाठी घेतो। नवीन पाण्याऐवजी CETPचं पाणी मोठ्या प्रमाणात आपण घेतलं जाईल आणि ते रिसायकल केलं जाईल। याच्यासोबतच आपण डिनॉक्स सारखी टेक्नॉलॉजी, बॅग हाऊस, बॅग फिल्टर, स्क्रबर्स, एक मेजर ज्याच्यामुळे पोल्युशनचा प्रॉब्लेम होऊ शकतो, तर ते रोखण्यासाठी आपण याच्यामध्ये वापरतोय। मुळात म्हणजे कोल्ड रोलिंग मिल आहे, तर इथं ध्वनी प्रदूषणचा प्रश्न उद्भवत नाहीये। ही कोल्ड रोलिंग प्रोसेस आहे। ध्वनी प्रदूषण याच्यामुळे अजिबात अपेक्षित नाहीये। याच्यापासून जे निघणारे घनकचरा किंवा असं जे मटेरियल आहे ते संपूर्ण रिसायकलेबल आहे आणि ते आपल्याच प्लांटमध्ये रिसायकल होईल। याच्यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये रासायनिक घनकचरा अगदीच जर वेस्ट ऑइल किंवा असं जे निर्मित होतं ते जर आपण ऑथराइज पार्टी जे असतात, वेंडर्स असतात किंवा CAGM फॅसिलिटी असते त्यांच्याकडे देतो। पण बाकीचं जे रिसायकलेबल आहे ते संपूर्ण रिसायकलेबल मटेरियल आम्ही रिसायकल करतो। आपल्याच प्लांटमध्ये जे बेटिंग शॉप आहे तिकडे या पदार्थाचं रिसायकलिंग होऊन जाईल। मी तुम्हाला सांगू इच्छितो, विराज मॅनेजमेंटने याचा सर्वांचा अभ्यास केला आणि असं लक्षात येते आपल्या की स्थानिकमध्ये काय होतं, 10वी-12वी नंतर स्किल्स डेव्हलपमेंट नाही आहे। एज्युकेशनची कमतरता असेल किंवा काही, पण स्किल्स डेव्हलपमेंट आपल्याकडे नाही आहे। टेक्निकल लोकांचा सहभाग जास्त नाही आहे आणि टेक्निकल नसल्यामुळं नुसतं विराजच नाही, कोणत्याही कंपनीमध्ये बघा जर टेक्निकल नसेल तर जॉब मिळणं खूप अवघड होऊन जातं। त्यासाठी विराज मॅनेजमेंटने इथल्या लोकांच्यासाठी स्किल डेव्हलपमेंट सेंटर, व्होकेशनल ट्रेनिंग सेंटर सुरू करतोय, ज्यामध्ये 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांना 6 महिन्याचं, 3 महिन्याचं जे कसं म्हणजे त्यांच्या कामासाठी जे लागणार आहे ते ट्रेनिंग देऊन त्यांना तयार करायचं आणि त्यांना विराजमध्ये पुन्हा जॉब आहे। अच्छा, याचा पर्पज हा आहे की फक्त त्याने विराजमध्येच काय, मग इतकं ट्रेनिंग घेतल्यानंतर आणि जे सर्टिफिकेशन मिळणार ते त्यांना फक्त विराजच्या बाहेर कुठेही पण जॉब मिळू शकतो। जॉबच नाही तर ते स्वतःचा कामधंदा पण चालू करू शकतात। एकंदरीत उद्देश हा आहे की समाजाचा टोटल विकास जर व्हायचा असेल तर इथल्या लोकांना ट्रेनिंग देणं, त्यांची गुणवत्ता सुधारणं, टेक्नॉलॉजिकल याच्यामध्ये त्यांना अवेअरनेस करणं, त्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत। आणि त्याचा पायाभूत म्हणून आपण व्होकेशनल ट्रेनिंग सेंटर, स्किल डेव्हलपमेंट सेंटर याचा आधार घेतोय आणि ते सुरू करतोय। त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, विराज नेहमी आरोग्य आणि हेल्थविषयी लोकांच्या सोयी सुविधा, इथे मिळणाऱ्या लोकांना सोयी सुविधा याच्यासाठी प्रकर्षानं याच्या आपल्या प्रोजेक्ट फेजमध्ये याचा आम्ही उद्देश म्हणून घेतोय। तर त्याच्या अंतर्गत हेल्थ सेंटर असेल, ॲम्ब्युलन्स फॅसिलिटी असेल आणि फ्री मेडिसिन्स असतील, याचाही आम्ही विचार त्यामध्ये करतो। या फॅसिलिटी पण आपण ग्रामस्थांना उपलब्ध करून देतोय। यानंतरचं जे आहे महिला सक्षमीकरण, महिलांच्यासाठी नवीन, पूर्वी आपण महिलांचं सक्षमीकरणासाठी शिवण क्लासची मशीन किंवा शिवण यंत्र आणि त्यांची क्लासेस, ट्रेनिंग, DV बनवणं, बरेच काही उद्योगांना आपण प्राधान्य दिलं होतं। आता याच्यामध्ये नवीन काही जे टेक्नॉलॉजी असेल ज्यामध्ये महिलांना घरबसल्या काम मिळेल आणि त्यांना नुसतं काम नाही तर ते मार्केट उपलब्ध करून देता आलं पाहिजे। आज जर आपण काही घरामध्ये महिला बनवतात तर त्याला ते मार्केट पण असेल तर ते जाऊ शकतं मार्केटमध्ये। तरी आपण या दोन्ही गोष्टींचा विचार करतोय की त्यांना कामही मिळेल
त्यांना पैसाही मिळेल, त्यांना रोजगारला न जाता ते स्वतःचा बिझनेस, स्वतःचा छोटा मोठा उद्योगधंदा सुरू करू शकतील आणि त्याला मार्केट करून द्यायचं विराज याच्यावरती काम करते.